सुरुवातीला आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण एका विषयाच्या अंतर्गत जे आहे एका पुस्तकावर सुद्धा आपण विचार करणार आहोत. अख्ख्या बायबलमध्ये देवाचं सार्वभौमत्व आपल्यास दिसतं, परंतु तरीसुद्धा आपण आज विशेष करून एका पुस्तकामध्ये देवाचं सार्वभौमत्व पाहणार आहोत. तरी आपल्या सर्वांना माहीतच आहे, कदाचित आपण जर बायबल वाचत आहात तर योबाबद्दल आणि योबाच्या पुस्तकामध्ये असलेले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कदाचित चांगला परिचय असावा. तर एक थोडकी माहिती मी आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतो. इयोब कोण होता? आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अध्यायाची जर आपण सुरुवात केली तर आपल्याला इयोबाबद्दल शिकाव्यास मिळतं. इयोबाबद्दल सांगितलं जातं की हा एक सात्विक आणि सरळ व्यक्ती होता, जो देवाला भिवून वागणारा होता. पुढं सांगण्यात आलेला आहे तो पापापासून दूर राहणारा होता. त्यानंतर जेव्हा संदर्भ आपल्याला पुढं शिकवतो की परमेश्वराच्या सानिध्यात जेव्हा सैतान जो आहे तो जातो, परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब ह्याकडे तू लक्ष दिलेले आहेस काय? त्यावेळेस आपल्याला काय शिकाव्यास मिळतं? परमेश्वराने स्वतः जे आहे इयोबाबद्दल सांगितलंय सैतानाला. आधी सैतानाला विचारलंय, तू बघितलंय इयोबाला? पण उत्तर स्वतः सैतान जो आहे सैतानाऐवजी परमेश्वर देतो. आणि ते उत्तर हे आहे, परत एकदा ज्या प्रकारे पुस्तकाची सुरुवात होते की तो सात्विक सरळ होता, देवाला भिवून वागणारा होता, पापापासून दूर राहणारा होता. परमेश्वराने सुद्धा इयोबाबद्दल हीच साक्ष दिली. तो म्हणतो, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ आणि देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. हे परमेश्वर इयोबाबद्दल बोलतोय. त्यानंतर इयोबाच्या या कॅरेक्टर नंतर आपण देव आणि सैतानामधला संभाषण बघतो. वचन 1 आणि 2 जर सोडून दिलं, अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये आपल्याला शिकाव्यास मिळतं की सैतान जो आहे तिथे देवाबरोबर बोलतोय आणि देवाबरोबर बोलत असताना आपल्याला शिकाव्यास मिळतं, तो म्हणतो की ज्या इयोबाबद्दल तू बोलतोय तो उगाच काय तुझी स्तुती करतो? तू त्याला इतके आशीर्वाद दिलेले आहेस म्हणून जो आहे तो तुझी स्तुती करतो. हे देवामध्ये आणि सैतानामध्ये असलेलं संभाषण आहे. देव सैतानाला आपल्याला शिकाव्यास मिळतं की परवानगी देतो आणि मग इयोबाची परीक्षा होते. पण देव जो आहे सैतानाला सांगतो की त्याचे प्राण घेऊ नकोस, त्याचे प्राण घेऊ नकोस. मग आम्हाला शिकाव्यास मिळतं पुढं की सैतान जो आहे इयोबाकडे असलेली संपत्ती, मुलं, त्याच्यानंतर त्याचं आरोग्य सुद्धा जो आहे ते हिरावून घेतो. पण तरी सुद्धा आपल्याला इयोबाचं पुस्तक शिकवितं की त्याचा देवावरील विश्वास जो आहे तो टिकूनच होता. संदर्भामध्ये पुढं इयोबाच्या पुस्तकात आम्हास इयोब आणि त्याच्या मित्रांचा संदर्भ शिकाव्यास मिळतो. एलिपज, बिल्दद, जोफर आणि त्याच्यानंतर एलिहू सुद्धा. तर या मित्रांमध्ये आणि इयोबामध्ये होणारं संभाषण सुद्धा आपण पाहतो. आणि यामध्ये आपल्याला हे मित्र शिकाव्यास मिळतात. मित्रांबद्दल जेव्हा देव सैतानाला परवानगी देतो आणि त्या परवानगी नंतर जेव्हा सैतानाकडून जी हानी केल्या जाते त्या हानीबद्दल येऊन हानी झाल्यानंतर त्याचे मित्र जे आहे इयोबाला सांत्वन करायला निघतात. पण आपल्याला शिकाव्यास मिळतं की हे इयोब जे आहे त्याला सांत्वन करण्याऐवजी त्याला दोषारोप लावतात. आणि ते दोषारोप असे आहेत की तुझ्यावर जे संकट आलेलं आहे ते उगाच आलेलं नाहीये, तू काहीतरी पाप केलेलं आहे. नक्कीच तू काहीतरी पाप केलेले आहे म्हणून जे आहे हे संकट तुझ्यावर आलेली आहेत. तर या मित्रांची जी समज आहे ती अशा प्रकारची आहे की जी दुःख आहे ते नेहमी पापामुळे येतात, अशा प्रकारची समज आहे. पण नंतर आपल्याला याच पुस्तकाचं नेक्स्ट कॅरेक्टर जे आहे ते हे आहे, पात्र ते हे आहे एलिहू. आणि हा एलिहू नावाचा व्यक्ती आम्हास 32 आणि 37 या अध्यायामध्ये शिकाव्यास मिळतो. हा येतो आणि
योबाच्या मित्रांची जी चुकीची दृष्टिकोन आहेत, दुःखांकडे पाहण्याचे, की दुःख जे आहे ते नेहमी पापामुळे येतं, त्या दृष्टिकोनाला तो चूक घोषित करतो. हे चुकीचं आहे. त्याच प्रकारे त्यांनाच धमकावत नाही, तर तो योबाचा दृष्टिकोन सुद्धा सुधारतो. आणि त्यानंतर आपल्याला योबाची प्रतिक्रिया पाहाव्यास मिळते या पुस्तकामध्ये, आणि तीही आहे, योब जो आहे स्वतः निर्दोष असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठी तो काय करतो, आपल्याला शिकाव्यास मिळतो, तो देवाला श्राप देत नाही. जेव्हा तो आपली निर्दोषता साबित करायचा प्रयत्न करतो, तो देवाला श्राप देत नाही, देवाला शिव्या देत नाही. परंतु आपल्याला हे शिकाव्यास मिळते की योबाची जी प्रतिक्रिया आहे देवापासून ही आहे की तो देवाकडून सहानुभूतीची अपेक्षा करतोय. देवानी त्याच्या या संकटापासून त्याला सोडवावं, देवानी त्याच्याशी बोलावं, ही मात्र त्याची अपेक्षा आहे. हे आपल्याला योबाच्या 38व्या अध्यायापासून तर 41व्या अध्यायापर्यंत शिकाव्यास मिळत आहे. आणि शेवटी जे शेवटलं पात्र आहे या पुस्तकामध्ये ते हे आहे, शेवटी देव जो आहे मग आता वादळातून योबाशी बोलताना आम्हास दिसतो. आणि मग नक्कीच देव जेव्हा बोलतो, काय वाटतं आपल्याला, देवानी नक्कीच योबाच्या प्रश्नांची उत्तर दिलेले असावेत, असं आहे का? नक्कीच नाही. देवानी योबाच्या प्रत्येकच प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत, हे आम्हाला संदर्भामध्ये शिकाव्यास मिळतं. उलट देव त्याला प्रश्न करतो. आणि तो प्रश्न हा होता, या जगाकडे पाहिलंस, हे कोणी निर्माण केलं? देव जो आहे स्वतःचं सार्वभौमत्व त्याला दाखवितो. देव योबाला दाखवितो की तो कोण आहे, आणि योबाच्या सर्वच प्रश्नांचं उत्तर देव कोण आहे यात आहे. हे योबाच्या पुस्तकाची पार्श्वभूमी. आज आपण देवाच्या सार्वभौमत्वतेवर विचार करणार आहोत. आणि जेव्हाही देवाच्या सार्वभौमत्वतेबद्दल आपण विचार करतो, द सॉव्हरेनिटी ऑफ गॉड, यावर चिंतन करणे विश्वासणाऱ्यांसाठी एक देवाला दिलेला नम्र प्रतिसाद आहे, हे लक्षात घ्या. कारण देवच जो आहे तो सार्वभौम आहे, देवच जो आहे तो देव आहे, आणि विश्वासणाऱ्यांनी त्याच्या पुढे नम्र होण्याऐवजी आमच्याकडे दुसरे पर्याय नाहीये. देवाची सार्वभौमत्वता हा विषय जो आहे पवित्र शास्त्रामधला नुसतं कल्पना नाहीये, एक विचार नाहीये, परंतु इतिहासकार, जे बायबल अभ्यास करणारी देवाचे सेवक आहेत, ते म्हणतात हा सिद्धांत जो आहे तो असा आहे, वादळात आपल्या आत्म्याला नांगरासारखा आहे. त्याच प्रकारे ते पुढे ते म्हणतात, जेव्हा आम्ही दुःखातून जातो तर आपल्या हृदयाला दिलासा देणारा आहे, आणि विश्वासणाऱ्यांसाठी त्यांच्या खऱ्या उपासनेला तो पायासारखा आहे. देवाचं सार्वभौमत्व ज्यावर आपण विचार करतोय, प्रार्थना करूया आणि प्रभूच्या हाती पडूया की त्याने आम्हास त्याचं सार्वभौमत्व शिकवावं. प्रार्थना करूया. सार्वभौम आणि पवित्र देवा, आम्ही तुझ्या सिंहासनासमोर, तुझ्या मार्गांवर विचार करण्यासाठी नाहीत प्रभू, तुझ्या ज्ञानापुढे नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे. जसे आम्ही तुझे वचन उघडतोय, आमची अंतःकरण उघड. आम्ही तुझे सत्यवचन ऐकतोय, त्याच प्रकारे आमची मन तू नम्र कर. आम्हाला तुझ्या सार्वभौम इच्छेवर विश्वास ठेवण्याची, उपासनेची आणि विश्रांती घेण्याची कृपा दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. एका प्रश्नाने आपण सुरुवात करूया. आणि हा जो प्रश्न आहे तो असा आहे, जेव्हा देव आम्हाला समजत नाही, नक्कीच आपल्या सर्वांकडे आपापले व्यक्तिगत अनुभव आहेत ख्रिस्ती जीवन जगत असताना, तर आपण एका प्रश्नाने सुरुवात करू शकतो. आणि तो प्रश्न आहे, जेव्हा देव आम्हाला समजत नाही, आपण देवावर विश्वास ठेवू शकतो काय? विश्वास ठेवू शकतो? जेव्हा देव आम्हाला समजत नाही, आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये, उतार चढावांमध्ये, काही गोष्टी आवडीच्या असतात, काही गोष्टी आवडीच्या नसतात, पण ह्या सर्व स्थितींमध्ये ख्रिस्ती जीवन जगत असताना
जेव्हा देव आम्हाला समजत नाही, अशा वेळेस आपण देवावर विश्वास ठेवू शकतो काय? उत्तर आपले वेगवेगळे असू शकतात, पण बायबल आम्हाला एकच उत्तर देते, ते म्हणजे होय. ते म्हणजे होय. नाही नाही म्हणताय. जर तुम्ही नाही म्हणताय, तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. पवित्र शास्त्राचा देव आम्हास कळालेला नाही. आणि जर आम्हास पवित्र शास्त्राचा देव समजलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होय आहे. जेव्हा देव आम्हास समजत नाही, आपण देवावर विश्वास ठेवू शकतो काय? तर होय. कारण देवावरील हा विश्वास जो आहे आमच्या समजबुद्धीवर निर्भर नाही. तुम्हाला काय समज आहे, काय वाटतं, काय वाटत नाही, यावर तुमचा विश्वास निर्भर नाही. म्हणून बायबलचं एकच उत्तर आहे, जेव्हा देव आम्हाला समजत नाही, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो आणि ठेवायलाच पाहिजे. कारण हा विश्वास जो आहे, परत एकदा, हा आमच्या समजुतीत नाहीये. आम्हाला काय समजतं? पवित्र शास्त्रामध्ये प्रकट झालेल्या देवाच्या स्वभावावर, त्याच्या वचनावर आधारित आहे हा विश्वास. देवाच्या स्वभावावर आणि त्याच्या वचनावर आधारित विश्वास आहे. म्हणून होय. योबाच्या जीवनाबद्दल विचार करा. योबाला त्याच्या त्रासामागील कारण जे आहे ते समजलेलं होतं का? नाही. योबाला त्याच्या त्रासामागील, त्याच्या दुःखामागील कारण समजलेलं नाही. परंतु देवाने त्याला स्वतःचा परिचय दिला. आणि जेव्हा देवाने स्वतःचा त्याला परिचय दिला, त्याला पुरेसे झाले. देवाला त्याने अधिक प्रश्न केलेले नाहीत. नक्कीच आम्हाला शिकाव्यास मिळतं की त्याची अपेक्षा होती की देवाने त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यावे. परंतु त्याच्या जीवनातल्या प्रत्येकच घडामोडींमध्ये तो देवाला प्रत्येक परिस्थितीत प्रश्न विचारित नाहीये. देवाने स्वतःच त्याला प्रकट केले की तो कोण आहे. आणि बायबल शिकवतं की तो सार्वभौम पवित्र देव आहे, हे त्याला प्रकट केले आणि ते त्यासाठी पुरेसे झाले. विश्वासणाऱ्यांसाठी देव कोण आहे ते पुरेसं आहे. ते पुरेसं आहे. अयोबाचे पुस्तक जे आहे, जेव्हा आपण बारकाईने विचार करतो, फक्त दुःखाबद्दल नाहीये, योबाच्या दुःखाबद्दल नाहीये, ते देवाच्या पूर्ण सार्वभौम नियंत्रणाबद्दल आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. नक्कीच योबाचे जे दुःख होते ते प्रचंड आहेत, त्यात काही शंका नाही. तरी सुद्धा या योबाच्या पुस्तकाचा जो नायक आहे तो योब नाही, देव आहे. योबाची ही कथा जी आहे त्याच्या दुःखाभोवती केंद्रित नाहीये. योबाच्या पुस्तकाचे खरेखुरे आकर्षण जे आहे, शास्त्रामध्ये प्रकट होणारी देवाची महिमा आहे, देवाचं गौरव आहे, देवाची पवित्रता आहे. सर्व काही सर्वशक्तिमान सार्वभौम परमेश्वराबद्दल आहे, जो एकच प्रभू स्तुतीस पात्र आहे, त्याबद्दल आहे. आपण शिकूया देवाची सार्वभौमत्वता काय. देवाची सार्वभौमत्वता अख्ख्या बायबलमध्ये आम्हाला समजावण्यात आलेली आहे. त्यापैकी थोडे उदाहरण जे आहे आपण पाहूयात. देवाची सार्वभौमत्वता म्हणजे दानिएलाचा अध्याय 4 वचन 35 जर तुम्ही वाचता, त्यानंतर स्तोत्र 115 किंवा 3, त्यामध्ये आम्हाला समजावण्यात आलं आहे की देव सर्व गोष्टींवर प्रभुत्व करणारा देव आहे. त्याला सर्व सृष्टीवर संपूर्ण अधिकार आहे आणि सर्व सामर्थ्य जे आहे ते त्याच्या नियंत्रणात आहे. दुसरा मुद्दा आपण हे पण असं पण शिकू शकतो, देवाची सार्वभौमत्वता इफिसकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 11, यशया आणि यशयाचा ग्रंथ 46 अध्याय वचन 9 आणि 10 मधून जे काही घडते ते देवाने पूर्वीच नेमलेले आहे. चांगले असो किंवा वाईट असो, सर्व देवाने पूर्वीच ठरविलेले आहे. पूर्वीच जे आहे त्याने नियुक्त केलेले आहे. आणि या जगामध्ये जेही घडतं ते चांगलं असो किंवा वाईट असो, देवाच्या इच्छेनुसार घडतं, देवाने ठरवलेल्या आदेशानुसार ते घडतं. देवाची इच्छा अशी आहे
देवाचं सार्वभौमत्व असं आहे की ते जे आहे सर्व अडथळ्यांपासून सुद्धा मुक्त आहे. सर्व अडथळ्यांपासून सुद्धा मुक्त आहे. देवानी जे योजिलं, ज्या योजना त्यांनी केल्या, त्या योजनेमध्ये, त्या इच्छेमध्ये कोणतेही अडथळे येत नाही. जर तुम्ही रोमकरास पत्र अध्याय 9 आणि वचन 19 वाचलं, त्यानंतर नीतिसूत्रे 19वा अध्याय आणि वचन 21 सुद्धा आपल्याला हे शिकवितं. तर देवाची सार्वभौमत्वता म्हणजे देव सर्व गोष्टींवर प्रभुत्व ठेवतो. त्याच प्रकारे यशया 46व्या अध्यायानुसार देव जो आहे, जे सर्व घडते ते पूर्वीच ठरवितो. आणि रोमकरास पत्राध्याय 9 वचन 19 नुसार देवाची इच्छा ही अंतिम आहे, शेवट आहे, आणि त्या देवाच्या इच्छेला कोणतेच अडथळे नाही. कोणीच देवाच्या इच्छेला बाधा करू शकत नाही. इथपर्यंत सैतान सुद्धा देवाच्या इच्छेला बाधा करू शकत नाही, त्याच्या इच्छेमध्ये अडथळा आणू शकत नाही, देवाच्या हेतूंना बदलू शकत नाही. म्हणजेच देवाचे सार्वभौमत्व. वेस्टमिन्स्टर विश्वासाची कबुली जर तुम्ही कधी अभ्यासली असेल, 1646-47 मध्ये लिहिण्यात आलेली ही कबुली आहे. रिफॉर्म्ड विश्वास जो आहे यावर विश्वास ठेवतो आणि ते ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तामध्ये वाढवणारी एक कबुली आहे, वेस्टमिन्स्टर विश्वासाची कबुली. त्यामधला अध्याय 3 वचन 1 जे आहे तो अशा प्रकारे आहे: परमेश्वराने अनंत काळापासून आपल्या अनंत ज्ञानपूर्ण व पवित्र इच्छेच्या मसलतीने पूर्णपणे, स्वतंत्रपणे आणि अपरिवर्तनीय रीतीने जे काही घडते ते सर्व ठरविले आहे. याचाच अर्थ की देव सर्व काळ, सर्वत्र आणि सर्व गोष्टींवर प्रभुत्व करणारा देव आहे आणि तो आमचा विश्वास आहे. ही कबुली देवाच्या वचनावर आधारित आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो कारण ती बायबल आधारित आहे. देवाचे सेवक जे आहेत R.C. स्प्रोल, ते अशा प्रकारे देवाच्या सार्वभौमत्वतेबद्दल बोलतात आणि ते म्हणतात की या जगामध्ये ज्याही गोष्टी घडतात त्या देवाच्या सार्वभौमत्वतेच्या बाहेर नाहीत. या जगामध्ये ज्याही गोष्टी घडतात त्या देवाच्या सार्वभौमत्वतेच्या बाहेर नाहीत. आणि जर आम्हास वाटत असेल की या जगामध्ये काही गोष्टी देवाच्या सार्वभौमत्वतेच्या बाहेर घडतात, अचानक घडतात, तर देव सार्वभौम नाही. तर देव सार्वभौम नाही. आणि जर देव सार्वभौम नाही तर तो देवच नाही. आणि ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता तो देव शास्त्राचा देव नाही. कारण शास्त्राचा देव सार्वभौम आहे आणि त्याचं नियंत्रण अख्ख्या जगावर आहे. आणि तो अनंत काळापासून अनंत काळापर्यंत आपल्या ज्ञानाने आणि पवित्र इच्छेने, आपल्या मसलतीने आणि आपल्या परिपूर्ण स्वतंत्रतेने आणि अपरिवर्तनीय रीतीने सर्व काही जे आहे जगामध्ये जे आहे ते सर्व जे घडते ते सर्व तो चालवितो, त्यावर प्रभुत्व करतो. योबाच्या पुस्तकामध्ये सर्वात सुरुवातीला जर आपण देवाच्या सार्वभौमतेबद्दल विचार केला तर काही कॅरेक्टर्स आपण पाहू शकतो ज्यावर देवाचं सार्वभौमत्व फार स्पष्ट आपल्याला दिसतं. आणि सुरुवात जी आहे सैतानाने होते. सुरुवात सैतानाने होते आणि पाहूया आपण की सैतानावर देवाचं सार्वभौमत्व कशा प्रकारे दिसतं. अध्याय 1 वचन 6 ते 12, अध्याय 2 वचन 1 ते 6 ही वचनं याबद्दल आपल्याला शिकवितात. या वचनामध्ये आम्हाला शिकवलेलं आहे की सैतान जो आहे तो देवाच्या नियंत्रणाखाली आहे. सैतान जो आहे तो देवाच्या नियंत्रणाच्या खाली आहे, देवाच्या नियंत्रणाच्या मध्ये आहे. सैतान देवासमोर येतो. संदर्भामध्ये तुम्ही अभ्यासलं असेल, सैतान देवासमोर येतो तर आम्हाला हे शिकावयास मिळतो की देव त्याला म्हणतो की त्याच्या शरीरास जरी स्पर्श करतोस पण त्याच्या जीवाची हानी व्हायला नको. तो त्याच्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी देतो पण जीवाची हानी करण्यास परवानगी देत नाही. अध्याय 1 वचन 12. यावरून हे शिकावयास मिळतं आपल्याला की
सैतान जो आहे तो देवाचा ऐकतो. वचन 12 मध्ये आपल्याला हे शिकवलेलं आहे. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती आहे, तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस, त्याला मात्र हात लावू नकोस. इथून आम्हाला हे शिकाव्यास मिळतं की सैतान जो आहे तो देवाच्या अधीन आहे, देवाच्या अधीन आहे. बायबल जे आहे ते आम्हाला ड्युअलिझम बद्दल शिकवत नाही. ड्युअलिझम म्हणजेच द्वैतवाद. आणि हा विचार जो आहे तो अशा प्रकारचा आहे. काही लोक आहेत या जगामध्ये, ते असा विचार करतात की या जगामध्ये एक शक्ती जी आहे, एक सामर्थ्य जे आहे ते चांगलं सामर्थ्य आहे, आणि एक शक्ती किंवा सामर्थ्य जे आहे ते वाईट आहे. तर जे चांगलं सामर्थ्य आहे ते देवाचं आहे, वाईट सामर्थ्य जे आहे ते सैतानाचं आहे. आणि हे चांगलं आणि वाईट जे आहे ते आपसात भांडत राहतात आणि दोघेही एकमेकांविरुद्ध आहेत. एकमेकांबरोबर ते लढत असतात. परंतु बायबल ते शिकवत नाही. बायबल आम्हाला काय शिकवितं? बायबल आम्हाला हे शिकवितं की ज्या प्रकारे तुम्ही जगामध्ये देवाची निर्मिती पाहता, सैतान सुद्धा त्या निर्मितीपैकीच एक आहे. देवाची निर्मिती आपण पाहतोय ना, आमचा जितका विश्वास आहे की ही निर्मिती देवाची आहे, सैतान सुद्धा देवाच्या निर्मितीचा भाग आहे. जगामध्ये दोन सामर्थ्य कार्यरत नाहीत. नरकाचं एक वेगळं सामर्थ्य, स्वर्गाचं एक वेगळं सामर्थ्य असं बायबल शिकवत नाही. नरकाचा सुद्धा राजा देव आहे, नरकावर सुद्धा सार्वभौम देव आहे, ज्या प्रकारे तो स्वर्गावर आणि पृथ्वीवर आहे. हेच बायबल आम्हाला शिकवितं. देव जो आहे या संदर्भात शिकवायला मिळतो की स्वतःहून जो आहे तो सैतानाला बोलावतो. जर तुम्ही संदर्भ नीट वाचता तर आपल्याला शिकाव्यास मिळतं, देव जो आहे तो सैतानाबरोबर बोलत असताना आपल्याला दिसतो. आणि जेव्हा देव सैतानाला काही गोष्टी सांगतो तर तो त्याचा ऐकतो. त्याच्या जीवाची हानी करू नकोस, त्याने केली नाही. काही गोष्टींना तू हात लावू शकतो, त्याने लावला, कारण ती देवाची परवानगी होती. जी देवाची परवानगी नाही त्याने ते केलं नाही. त्याच प्रकारे आपल्याला हे सुद्धा शिकवतं की त्याने जे देवाचं आहे, जे म्हटलंय, जी आज्ञा दिली ती केली, आणि त्याने त्याच्या आज्ञेवर, त्याच्या वचनावर दुर्लक्ष केलेलं नाही, किंवा देवाच्या प्रश्नांचा अवमान सुद्धा केला नाही. हे सुद्धा आपण संदर्भामध्ये शिकतो. म्हणून आम्हाला हे समजायचं आहे की सैतान जो आहे हा सर्वशक्तिमान देवाच्या अगदी जवळही नाही. तुम्ही काय तुलना करायला लागले सैतान आणि देवाची? तो त्याच्या जवळही बसणार नाही कुठेतरी, जर त्याच्या बरोबर तुम्ही तुलना करायला आले. देव जो आहे तो सर्व गोष्टींवर संप्रभू आहे, संप्रभुता त्याची आहे. इवन सैतानावर सुद्धा, त्याच्या कार्यांवर सुद्धा देवाचं सार्वभौमत्व आहे. लुथर देवाचे सेवक ते म्हणतात, सैतान जो आहे तो देवाचा सैतान आहे. सैतान जो आहे तो देवाचा सैतान आहे. त्यानंतर प्युरिटन्स जे आहेत, शास्त्र अभ्यासक, ते म्हणतात सैतान देखील देवाचा सेवक आहे. तो फक्त त्याच्याच आज्ञेने काम करतो, देवाच्या आज्ञेने काम करतो. स्वतः इच्छेने काम करीत नाही, देवाच्या आज्ञेने काम करतो. ज्या प्रकारे तुम्ही आत्ताच पाहिलं, देवाने आज्ञा दिली त्या प्रकारे तो करतो. त्याच्या इच्छेच्या विरुद्ध तो काही करीत नाही. देवाने जे नियुक्त केलंय त्यानुसार आपण होताना पाहतोय. त्याच प्रकारे सैतानाचं देवाचं प्रभुत्व जे आहे, देवाची संप्रभुता, हे सैतानाच्या पापी धोरणावर सुद्धा आहे. फक्त त्याच्या कार्यांवर नाही की तो काय करतो काय नाही, तर सैतानाच्या पापी धोरणावर सुद्धा देवाचं सार्वभौमत्व आहे. आणि ते आपण आताच पाहिलं की सैतानाचे हानीचे विचार हे चांगले आहेत का? सैतानाने जे विचार केले हानीचे ते चांगले नव्हते, परंतु देव त्याला परवानगी देतो
याचा अर्थ सैतानाचे जे पापी धोरण आहे, त्याच्या वाईट इच्छा, त्याचे वाईट विचार, त्यावर सुद्धा देवाचं प्रभुत्व आहे. आणि देव जो आहे सैतानाच्या कृत्यांना जो आहे तो नियंत्रित ठेवणारा देव आहे. आणि तो जे हे करतो ते पवित्रपणे करतो आणि ते सर्व तो न्यायीपणे करतो. थॉमस वॉटसन्स जे आहेत देवाचे सेवक, ते पण जे आहेत सैतानाबद्दल बोलत असताना ते म्हणतात की सैतान जो आहे हा देवाचा कुत्रा आहे. सैतान जो आहे हा देवाचा कुत्रा आहे आणि तो साखळीवर आहे. तो साखळीवर आहे ना. तुम्ही रस्त्याने मॉर्निंग वॉक करीत असताना पुष्कळशे पाहिले असतील आणि त्यांच्या मालकाच्या हाती ते असतात, त्यांच्या गळ्यात चेन पट्टा असतो. ते भुंकतात, पुष्कळ प्रयत्न करतात, पण ते त्यांच्या हाती आहेत. ते त्याला भुंक म्हणतील भुंकतील, सोडतील चावा घ्यायला घेतील. तर हा त्या प्रकारचा विचार आहे. हे देवाचे सेवक म्हणतात सैतान हा देवाचा कुत्रा आहे, तो साखळीवर आहे. देवाने सैतानाच्या सूचनेचे पालन केले असे आपल्याला संदर्भात दिसेल. तुम्ही जर संदर्भ वाचाल तर आपल्याला असं दिसतं की सैतान जो आहे जेव्हा देवाबरोबर बोलतो तर त्या संभाषणामध्ये देवाला सैतान जो आहे काहीतरी सल्ला देतोय असं आपल्याला वाटेल की बघ तो तुझा सेवक जो आहे तो उगाच काय तुझी स्तुती करतो, तुझ्याकडे त्याच्याकडे जे आहे हे सर्व तू त्याला दिलेलं आहेस म्हणून जो आहे तो तुझी स्तुती करतो. तू फक्त हे कर, मला परवानगी दे आणि तू त्याच्याकडचे जे आहे ते हिरावून घे. आणि आपल्याला शिकाव्यास मिळतं की देव त्याच्यानुसार करतो. पण आपल्याला हे शिकायचं आहे. ज्यावेळेस आता आपण विचार केला की सैतान जो आहे हा देवाच्या हातामधला आहे, देवाच्या नियंत्रणाखाली काम करणारा आहे, तर संदर्भानुसार आपल्याला असं वाटेल की सैतानाच्या जे आहे सूचनेप्रमाणे देव वागत आहे की काय. परंतु नाही. आपल्याला हे शिकाव्यास मिळतं की देव जो आहे योबाच्या शुद्धीकरणासाठी, त्याची विश्वासाची पारख करण्यासाठी जो आहे सैतानाचा वापर करतो. आणि वेस्टमिन्स्टर कन्फेशन जे आहेत अध्याय 3 वचन 1 जे आपण वाचलं त्यामध्येच आपल्याला शिकाव्यास मिळतं की जे घडून येतं ते सैतानाद्वारे का असो, त्यावर देवाचं जे आहे ते अधिराज्य आहे. देव जो आहे सर्व काही या जगामध्ये जे होतं ते सैतानाकडून असो किंवा ते व्यक्तींकडून असो, ते स्वतः जे आहे तो करतो. आणि तो अशासाठी करतो जेणेकरून देव केंद्रित उपासनेची वास्तविकता जी आहे ती प्रकट व्हावी. देव केंद्रित उपासना, विश्वासणाऱ्यांना जे आहे देव केंद्रित उपासना जी आहे ती करता यावी म्हणून जो आहे देव सैतानाचा सुद्धा कधी वापर करून घेतो. आणि अशा कठीण गोष्टींचा देव वाईटाला सुद्धा परवानगी देतो. आणि हे जे तो करतो हे देव जो आहे आपल्या शहाणपणाने करतो. आणि म्हणूनच मी आधीच बोलल्याप्रमाणे की देव जो आहे हे जे करतोय तो आपल्या पवित्रतेने करतो आणि आपल्या चांगल्या हेतूंसाठी तो करत असतो. याचा अर्थ असाही समजू शकत नाही आम्ही की देव जो आहे जर काहीतरी वाईट घडत आहे तर त्या वाईटामागं जो आहे देव आहे आणि देवाने जे आहे कुठंतरी पापाला उगम दिलेला आहे. पाप जे आहे ते देवाकडून आहे तर नाही. देव जो आहे तो पापाचा उगम नाहीये, वाईटाचा उगम नाहीये, परंतु वाईटाला, पापाला आणि इथपर्यंत सैतानाला सुद्धा या सर्व घडामोडींमध्ये तो वापर करून घेतो. आणि या संदर्भामध्ये योबाच्या विश्वासाच्या पारख करण्यासाठी त्याने वापर करून घेतला. योब अध्याय 1 आणि वचन 3 ते 5 मध्ये याकोबाचं पुस्तक अध्याय 1 वचन 3 ते 5 जर तुम्ही वाचलं तर या संदर्भामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना.
तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या धीराने परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देतो. या संदर्भामध्ये आपल्याला याकोब हे समजावण्याचा प्रयत्न करतो. विश्वासणाऱ्यांशी बोलतोय आणि विश्वासणाऱ्यांना नाना प्रकारच्या परीक्षांबद्दल बोलतोय. जेव्हा तुम्हाला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते, योबाच्या जीवनात सुद्धा त्याच्या विश्वासाची पारख होतीये. आणि ही पारख जी आहे याकोब आपल्याला समजावून सांगतो ते कशासाठी, जेणेकरून आम्ही विश्वासात पारखल्या जावे. आणि विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो. देव जो आहे पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये सुद्धा परीक्षा आणून जो आहे आमच्यामध्ये धीर उत्पन्न करतो. आमच्या विश्वासाला शार्प करण्यासाठी, आम्हाला पवित्रतेमध्ये वाढवण्यासाठी, आणि देवाचा जो शेवटला आणि अल्टिमेट जो उद्देश आहे, ज्याला आम्ही म्हणतो अल्टिमेट पर्पज, की आम्हाला तो ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवतोय. तर विश्वासणाऱ्यांना देव जो आहे अनेकदा परीक्षांमधून घेऊन जातो, कारण त्याला आपल्या लोकांना ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवायचं आहे. आणि म्हणून तो नाना प्रकारच्या परीक्षांना सुद्धा वापर करून घेतो. ज्या प्रकारे याकोब जो आहे तो बोलतोय, याकोब विश्वासणाऱ्यांबरोबर बोलतोय आणि या संदर्भामध्ये म्हणतोय तो की ज्ञान मागा. आणि हे ज्ञान जे आहे कशासाठी, त्या नाना प्रकारच्या परीक्षा समजून घेण्यासाठी. परीक्षेमध्ये पास होण्याचं ज्ञान नाही, नाना प्रकारची परीक्षा देव समजून घेण्यासाठी, की या परिस्थितीमध्ये देव कसा वागतोय आणि मी कसा प्रतिसाद द्यायला पाहिजे हे समजून घेण्याचं ज्ञान जे आहे मागण्यासाठी तो प्रार्थना करायला शिकवतोय. त्याच्यानंतर अध्याय 1 वचन 21 जे आहे जन्म आणि मृत्यूवर प्रभुत्वाबद्दल शिकवतो. इयोब जो आहे तो म्हणतो अध्याय 1 वचन 21 मध्ये, मी मातेच्या उदरातून नग्न आलो. योबाला हे सांगायचं आहे की जो जन्म आहे तो योगायोग नाहीये. माणसाचा जो जन्म होतो तो योगायोग नसतो, लक नसतो. या जगामध्ये काहीही लकद्वारे होत नाही. आणि जर आम्ही लकवर विश्वास ठेवतो तर बायबलच्या देवावर विश्वास ठेवत नाही. कारण की बायबलचा देव जो आहे आपल्या स्वतंत्र इच्छेने, आपल्या सार्वभौमत्वतेने, आपल्या सामर्थ्याने पवित्र उद्देशासाठी जे करतो तो सर्व तोच करतो. कोणत्याही गोष्टी लकद्वारे होत नाही, योगाद्वारे होत नाही. इथपर्यंत प्रार्थना केल्यानेही लेकरं होत नाहीत. देवाच्या सार्वभौम योजनेचा भाग आहे. म्हणून इयोब जो आहे तो म्हणतो मी मातेच्या उदरातून नग्न आलो. हे सांगताना तो सांगतोय की माझा जन्म जो आहे तो योगायोग नाहीये, तर देवाकडून प्राप्त झालेला आहे. आपलं जीवन जे आहे ते हक्काची गोष्ट नाही, आपल्या हक्काची गोष्ट नाहीये, देवाची देणगी आहे. आणि आपल्याला इयोबाच्या पुस्तकात हे सुद्धा शिकावयास मिळतं की मनुष्याचे दिवस सुद्धा देवाने आखलेले आहेत, मोजलेले आहेत. मृत्यू असो की जन्म असो मृत्यू असो, काहीही अपघाताने होत नाही, चुकीने होत नाही. देवाच्या ठाम संकल्पाने होतं. देवाच्या योजनेनुसार, त्याच्या इच्छेनुसार सर्व काही घडतं. देवाच्या ठरावानुसार सर्व काही घडतं. म्हणूनच आम्हाला ही समज दिलेली आहे की देवाच्या सार्वभौमत्वतेच्या अधीन जगा. आम्हाला देवाच्या सार्वभौमत्वतेच्या अधीन जगायचं आहे. जर आम्ही असं करतो तर आम्हाला मृत्यूची पर्वा वाटणार नाही, आम्हाला मृत्यूची चिंता वाटणार नाही आणि आम्ही मरणाला सामोरे जाऊ. कारण आम्हाला माहिती आहे की मृत्यू योगायोग नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, योगायोग नाही, देवाच्या ठरावानुसार असतो. आणि आम्ही मृत्यूला आनंदाने आलिंगन देऊ जेव्हा आम्ही हे जाणू की आम्ही देवाच्या सार्वभौमतेच्या अधीन आहोत. त्यानंतर
अध्याय 1 वचन 13 ते 22 मध्ये शिकवण्यात आलेलं आहे की दुःख आणि रोगावर सुद्धा देवाचं प्रभुत्व आहे. दुःख आणि रोगांवर सुद्धा. अध्याय 1 वचन 20 ते 21 जरी आपण वाचलं तेव्हा इयोब उठला, आपले कपडे फाडले, डोक्याचे केस कापले, जमिनीवर झुकून जे आहे त्याने देवाची उपासना केली. तो म्हणाला, यहोवाने दिले आणि यहोवाने घेतले, यहोवाचे नाव धन्य असो. याद्वारे इयोब सांगण्याचा प्रयत्न करतोय की दुःखातही देवाचं प्रभुत्व आहे. दुःखातही देवाचं प्रभुत्व आहे. आणि हा विश्वासणाऱ्यांचा विश्वास आहे, हा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या दुःखात सुद्धा देवाच्या प्रभुपणाला मानतो. दुःखात सुद्धा आम्ही देवाच्या प्रभुत्वावर विश्वास ठेवणारी आहोत आणि आम्हाला तो विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण आत्ताच सुरुवात करत असताना मी म्हटलो की आम्हाला देव कळत नाही म्हणून विश्वास ठेवत नाही, असा एक्सक्यूज नाहीये. कारण विश्वास जो आहे तो माझ्या समजबुद्धीवर आधारित नाही, तो शास्त्रातून येतो, तो देवाच्या स्वभावातून येतो. आणि म्हणून विश्वासणारे जे आहेत दुःखात सुद्धा देवाच्या प्रभुपणाला मानतात, त्याच्या प्रभुत्वावर जे आहेत ते विश्वास ठेवतात. योबाबरोबर त्याची पत्नी बोलत असते आणि आपल्याला शिकाव्यास मिळतं की त्याची पत्नी म्हणते, सोडून द्या आहे ना, मरून तरी जा. काय दुःख, एवढी भक्ती केलीये, इतकी उपासना केलीये, सोडून द्या देवाला, तुम्ही काय करा, मरून जा. पण इयोब तिला म्हणतो, अरे मूर्ख स्त्रिये आहे ना, काय बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नाही का. आजार किंवा त्रास असो आहे ना, रोग असू द्या, तेही देवाच्या नियंत्रणात आहेत, हे इयोबाला त्या आपल्या पत्नीला सांगायचं आहे. स्पर्जन जे आहेत ते स्वतःबद्दल बोलत होते आणि ते म्हणतात की मी कृपेत जितका वाढलो त्याहून अधिक मी आजाराच्या खाटेवर वाढलोय म्हणे. मी कृपेमध्ये जितका वाढलो त्याहून अधिक मी आजाराच्या खाटेवर वाढलो. तर विश्वासणारे आहो आम्ही, जिवंत देवाची भक्ती करतोय आम्ही, दररोज मंडळीला जाणारे आहो आम्ही, उपवास प्रार्थना करणारे आहो आम्ही, म्हणून दुःख येणार नाहीत, आजार येणार नाही, आम्ही आजारी होत नाही, आजारी पडत नाही, ही पवित्र शास्त्राची सुवार्ता नाही. पवित्र शास्त्र हे शिकवत नाही. पवित्र शास्त्र हे शिकवतं की आम्ही दुःखात, रोगांमध्ये सुद्धा देवाच्या नियंत्रणावर विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच स्पर्जन म्हणतात की जितका मी कृपेत वाढलो त्याहून अधिक मी आजाराच्या खाटेवर वाढलेलो आहे. योबाचे शारीरिक त्रास जे आहेत ते खरंच भयंकर त्रास आहेत, परंतु परमेश्वराच्या अधिपत्याखाली आहेत. थॉमस वॉटसन जे आहेत ते म्हणतात, दुःख जे आहे ते देवाचं औषध आहे म्हणे. दुःख देवाचं औषध आहे आणि ते आपल्या आत्म्याचा उपचार करते. आम्हास जे आहे ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये अधिक बलिष्ठ करण्यासाठी देव जो आहे दुःखांचा सुद्धा वापर करतो. अध्याय 3 पासून अध्याय 37 पर्यंत देव मौन असताना देवाचं प्रभुत्व आपण पाहू शकतो. देव मौन आहे. शिकाव्यास हे मिळतं अध्याय 3 पासून जर आपण अभ्यास केला, अध्याय 3 पासून तर अध्याय 4 अध्याय 31 पर्यंत, अध्याय 3 सुरू होऊन मित्रांशी संवाद संपेपर्यंत अध्याय 4 अध्याय 31 पर्यंत देव शांत राहतो. हे तुम्ही इयोबाच्या पुस्तकात पाहिलं असेल. देव शांत आहे, मौन आहे, बोलत नाही, काहीच बोलत नाही. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की इयोबाने वारंवार प्रार्थना केली. देवाकडून तो अपेक्षा करतोय की काहीतरी जे आहे निदान व्हावं, उत्तर मिळावं, देवानी बोलावं, समस्येचं निवारण व्हावं. देव मौन आहे, देव शांत आहे. परंतु देव शांत आहे याचा अर्थ असा नाही की देव कार्यरत नाही, देव अस्तित्वात नाही, देव निष्क्रिय झालेला आहे, असा देवाच्या मौन असण्याचा अर्थ नाही. वेस्टमिन्स्टर कबुली अध्याय 5 आणि वचन 1 जे आहे ते असं शिकवितं की देव आपल्या नियोजनाने बुद्धिमान आणि सार्वभौम त्याच्या ज्या योजना आहेत प्रत्येक गोष्टी चालवतो. प्रत्येक गोष्टी दुःखातून
जाताना योबाच्या पिढ्या सुद्धा त्या प्रकारे सांगण्यात आल्या, त्या सुद्धा देवाच्या सार्वभौम इच्छेचा भाग आहेत. देवाचा मौन जो आहे तो आम्हाला विश्वासाची चाचणी आणि त्याद्वारे होणारं शुद्धीकरण सुद्धा शिकविते. ते कशा प्रकारे? देव जो आहे शांत आहे याचा अर्थ असा नाही की तो निष्क्रिय आहे, परंतु तो धीर धरतोय. ही इज पेशन्स. तो सहनशील आहे. योबाने अनेकदा देवाला उत्तर मिळावं म्हणून प्रार्थना केली, हाक मारला. अध्याय 13 पासून अध्याय 13 वचन 23 आणि 24 मध्ये सुद्धा. पण देव मौन राहतो. परंतु देवाचा मौन जो आहे तो आम्हाला विश्वासणाऱ्याला पवित्रतेमध्ये वाटचाल करण्यासाठी सहाय्य करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की अध्याय 19 जर तुम्ही वाचला आणि वचन 25 मध्ये योब जो आहे तो अशा प्रकारे म्हणतो, किंवा पहिले पेत्र जर तुम्ही वाचलं त्यामध्ये सुद्धा योबाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हा प्रश्न आणि हा उत्तर, योब प्रश्न करील देव उत्तर देईल असं जरी मिळालेलं नाही, परंतु तो काय म्हणतो? तो म्हणतो माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. आणि हे त्याचं प्रकटीकरण, हे त्याचं प्रदर्शन की त्याचा उद्धारकर्ता जिवंत आहे, हे त्याला दुःख सहन करीत असताना विश्वासामध्ये चालण्यासाठी जे आहे ते बळकटी आहे, ते त्याला मजबूत करणार आहे, त्याच्या विश्वासाला मजबूत करणार आहे. आणि हा खरा विश्वास आहे. हा खरा विश्वास आहे. ख्रिस्ती विश्वास जो आहे तो अशा प्रकारचा आहे. माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. देव मौन राहतो याचा अर्थ हा पण आहे. अध्याय 4 पासून अध्याय 31 पर्यंत देव मौन राहतो. याद्वारे जो आहे तो चुकीचे विचार सुद्धा पडताळतो. चुकीचे विचार सुद्धा. त्याचे मित्र आपण सध्याच पाहिलेत, एलिफज, बिल्दद आणि जोफर जे आहेत त्यांचे चुकीचे विचार आहेत. आणि त्या चुकीच्या विचारांनी योबाच्या दुःखाला ते हाताळण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि ते सांगतायत की जे दुःख आहे ते पापाचा परिणाम आहे. परंतु दुःख जे आहे ते नेहमी शिक्षा नसून देवाची शिस्त पण आहे. देवाची शिस्त पण आहे. म्हणून आम्हाला ही समज असावी. देव तारलेल्या लोकांना शिस्त सुद्धा देतो आणि त्या शिस्तीसाठी तो आम्हाला निरनिराळ्या परीक्षांमधून आणि निरनिराळ्या समस्येमधून इथपर्यंत शिस्त लावण्यासाठी देव मृत्यूला सुद्धा वापरतो. करंथीकरास पत्राचा तुम्हाला संदर्भ माहिती आहे ना? काही लोक प्रभू भोजनाच्या संदर्भात मेलेत. का मेलेत? कारण की त्या लोकांनी आपल्या पापांचा पश्चाताप केलेला नव्हता. ते विश्वासणारे होते पण पापात जगत होते. तर देव आपल्या लोकांवर इतकी प्रीती करतो की तो त्यांना पापात पाहू शकत नाही, त्यांना घेऊन घेतो, त्यांना मारतो सुद्धा. कारण की हे तो मंडळीच्या भयासाठी करतो. मंडळीच्या भयासाठी, जेणेकरून दुसरे जे आहेत, एक जण व्यक्ती जो आहे तो कदाचित पापात आहे आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो त्या व्यक्तीला पाहतोय, तो पापात आहे आणि त्याला शिस्तच नाही. तर देव जो आहे आपली मंडळी राखण्यासाठी, मंडळीच्या पवित्रतेसाठी मंडळीमध्ये असल्या प्रकारचे भय उत्पन्न करतो, जेणेकरून त्याच्या लोकांना शिस्त लागावी. आणि ती वास्तविकता आहे. म्हणून आम्ही देवाच्या शिस्तेला जे आहे समजून घ्यावं, त्याच्या शिस्तेवर आम्ही विश्वास ठेवावा. आणि त्यानंतर अध्याय 32 ते अध्याय 37 मध्ये एलिहो जो आहे देवाच्या उद्देशांवर प्रकाश टाकताना आपल्याला दिसतो. आणि एलिहो जो आहे योबाचा जो एक मित्र आहे, एलिफज, बिल्दद आणि जोफर सारखाच एक जो मित्र आहे, तो जो आहे अध्याय 32 ते अध्याय 37 मध्ये आपल्याला शिकाव्यास मिळतो. आणि तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रकारे तुम्ही 36वा अध्याय वचन 26 सुद्धा वाचू शकता. तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो की देवाचे मार्ग जे आहेत ते अगम्य आहेत. देवाचे मार्ग जे आहेत ते अगम्य आहेत. आणि एलिहो हे सांगण्याचा प्रयत्न करतो की
देव काय माणूस आहे? देव की काय माणूस आहे की त्याने योबाच्या प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे? आमच्या प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर द्यायला जो आहे देव जो आहे तो व्यक्ती नाही, माणूस नाही. आणि देवाने प्रत्येकच आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं हा आमचा समज नसावा. तर तो कोण आहे हा आमचा विश्वास आहे. तो कोण आहे आणि आम्ही तो कोण आहे हे जाणतो आणि त्याला आम्ही अधीन असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे माझा आणि तो हा आहे की देवाच्या सार्वभौमत्वाला आम्ही कशा प्रकारे प्रतिसाद देतो. आता आम्ही देवाच्या सार्वभौमत्वतेवर विचार केला की देवाचं सार्वभौमत्व सैतानापासून त्याच्यानंतर सैतानाच्या ज्या पापी योजना आहेत त्यावर आहे, त्याच्यानंतर त्याच्या सर्व कृत्यांवर आहे, जन्म आणि मृत्यूवर देवाचं सार्वभौमत्व आहे, दुःखांवर आजारांवर देवाचं सार्वभौमत्व आहे. देव मौन आम्हाला वाटतो, तो बोलत नसताना दिसतो, परंतु तरी सुद्धा देव कृतीमध्ये आहे, तो कृतिशील आहे, तो निष्क्रिय नाही, तो काम करतोय. तर मग ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही त्याच्या सार्वभौमत्वतेला कसा प्रतिसाद देतो. सर्वात सुरुवातीला आम्ही नम्रतेबद्दल शिकू शकतो. नम्रतेबद्दल, कारण योबाचा जो प्रतिसाद आहे तो फार नम्र प्रतिसाद असल्याचा आम्हास शिकाव्यास मिळतो. योब त्याच्या जीवनाबद्दल बघा की तो जमीनदोस्त झालेला माणूस आहे, त्याच्या जीवनात फार मोठं दुःख आहे, परंतु योब जो आहे तो देवाच्या कृतीवर विश्वास ठेवत नाही, परंतु देव कोण आहे हा त्याचा विश्वास आहे. आणि ही नम्रता आहे की देवाने जे आहे ऍक्शन मध्ये यावं आणि त्याने जे आहे माझ्या सर्व समस्या ज्या आहे दूर कराव्या, अशा आमच्या कधी कधी अपेक्षा असतात आणि त्या समस्याचं निवारण होत नाही अनेकदा. आणि अशामुळं जे आहे आमच्या ज्या पापी भावना आहेत त्या ज्या आहेत त्या उठून येतात आणि बाहेर यायला निघतात आणि देवाला शाप द्यायला लागतात कधी कधी. आणि आम्ही विचार करतो की देव आहेच की नाही, कदाचित तो सोडून गेलेला आहे की काय. थोडक्यात आम्ही जे आहे देवाकडून नेहमी कृतींची अपेक्षा करतो की देवाने जे आहे नेहमी आमच्या जीवनामध्ये काहीतरी काम करत राहिलं पाहिजे, आमच्या समस्या सोडवायला पाहिजे, कुठल्याही असू द्या त्या, मग पारिवारिक असू द्या, पैशांच्या असू द्या, किंवा मग समाजामध्ये जगत असताना, किंवा मग व्यक्तिगत असू द्या, त्या देवानी वारंवार जे आहे वेळोवेळी त्यांनी सोडवायला पाहिजे अशा अपेक्षा. परंतु योबाची तशी अपेक्षा नाही. तो त्याच्या कृतींपेक्षा तो कोण आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि हा एक नम्र प्रतिसाद आहे. त्याच्या स्वरूपावर की तो कोण आहे यावर विश्वास ठेवणं ही खरी उपासना आहे, ही आराधना आहे. योब जो आहे तो बोलतो, मी तुझ्याबद्दल फक्त ऐकले होते, पण आता मी माझ्या डोळ्यांनी तुला पाहिले आहे. मी आपल्या डोळ्यांनी तुला पाहिले आहे म्हणून मी पश्चाताप करतो आणि राखेत बसतो. मी तुला पाहिले, तू कोण आहे त्याची कृती जो आहे तो पाहत नाही, पण मी तुला पाहिले, तू कोण आहे हे मला कळाले आणि म्हणून तो पश्चाताप करतोय, राखेत बसतोय. हे आम्हाला प्रतिसादात शिकाव्यास मिळतं. म्हणून आम्हाला अनेकदा देव समजत नाही, अनेकदा समजू शकत नाही, पण विश्वासणाऱ्यांचा प्रतिसाद आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवतो, तो कोण आहे हे जाणून. उपासना म्हणजे विश्वास, देवावरील विश्वास सुद्धा. योबाने सर्व काही गमावले आम्ही शिकतो नाही का, सर्व काही गमावले, परंतु त्याने सर्व काही गमावून सुद्धा देवाची उपासना केली है ना. त्याला सर्वच उत्तरं मिळाली नाहीत नाही का, आधीपासून त्याला सर्वच उत्तरं मिळाले नाहीत. कदाचित उत्तरांची त्याला माहिती नव्हती की काय उत्तर असतील नाही का, परंतु त्याने देवाची उपासना करणे थांबवले नाही है ना. उत्तराची वाट नव्हता पाहतो की ठीक आहे काय होतं त्यावर आपण आपला विश्वास दाखवूया, आपण विश्वासणारे आहोत, देवाच्या कृतीवर वागूया नाही का, अशा प्रकारे. नाहीतर तो दुःख सहन करीत असताना देवाची उपासना करीत होता. देवावरील विश्वास जो आहे तो त्यांनी दाखवलेला आहे.
त्यानंतर आपण शिकू शकतो खरी उपासना जी आहे ती संकटातही विश्वास ठेवते आणि उत्तर मिळाले नाही तरी देवाची स्तुती करते. देवाची स्तुती करते. स्पर्जन जे आहेत देवाचे सेवक ते असे म्हणतात, देव इतका चांगला आहे की तो निर्दयी असू शकत नाही. तो इतका शहाणा आहे की तो चुकू शकत नाही. तो चूक करू शकत नाही. जेव्हा आपण त्याचा हात समजू शकत नाही तर त्याच्या हृदयावर विश्वास ठेवा. देवाची सार्वभौमत्वता जी आहे ही विश्वासणाऱ्यांना देवावर विश्रांती घ्यायला नेहमी शिकवते, की देवावर विसावा घ्या, त्याच्या बाहूंवर भरोसा ठेवा, जरी तुम्ही त्याला कार्य करत पाहत नसाल. वादळातून देव बोलत असताना आपल्याला शिकाव्यास मिळतो. वादळ येतं 38व्या अध्यायापासून 41व्या अध्यायापर्यंत. देव शेवटी उत्तर देतो, पण परत एकदा हे उत्तर प्रश्नांचं उत्तर नाहीये, योबाच्या प्रश्नांचं उत्तर नाहीये. जे स्पष्टीकरण देवाने दिलं ते उत्तरांचं दिलं नाही, तर स्वतःचं स्पष्टीकरण दिलंय, स्वतःचं प्रकटीकरण दिलंय है ना. आणि स्वतःच्या प्रकटीकरणाच्या रूपामध्ये त्यांनी त्या प्रश्नाला हाताळलेलं आहे. आणि त्याने काय दाखविलं? स्वतःचं गौरव, की तो किती महान आहे, नाही का. ते एक महान दृश्य त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते योबासाठी पुरेसं झालं, हेच आम्हाला शिकाव्यास मिळतं. त्याच्यानंतर 38वा अध्याय वचन 4 जर वाचलं तुम्ही तर हाच तो प्रश्न होता. तो प्रश्न त्याने विचारला, मी पृथ्वीची पायाभरणी केली तेव्हा तू कुठे होतास? हे देव जो आहे योबाला बोलतोय, मी पृथ्वीची पायाभरणी केली तेव्हा तू कुठे होतास? देवाच्या प्रश्नांमधून योबाला जे आहे समजतं की केवळ मी जो आहे तो एक मर्यादित माणूस आहे, मी क्षुल्लक आहे, मी फार कमी आहे ना, अशक्त आहे. मी विचार केला की देव माझ्यासारखा आहे, परंतु मी मर्यादित एक नश्वर माणूस आहे. आणि खरी देवभीती ही आहे माहितीये, आपल्याला नीतिसूत्र पण हे शिकवतं की आम्ही देवाचे भय बाळगतो है ना. खऱ्या ज्ञानाचा उगम काय आहे? देवाची भीती. देव कोण आहे हे जाणतो आम्ही देवाच्या पंक्तीमध्ये येऊन बसण्याचा प्रयत्न करीत नाही, जिथं त्याचं सिंहासन मी पण नाही का. आणि मी या दुःखाच्या आणि या संकटाच्या लायकीचा नाही, तरी पण हे दुःखन संकटन वेदना जे आहेत माझ्या जीवनामध्ये येतात. तर योबाचा प्रतिसाद जो आहे आम्हाला नम्र करतो आणि आम्हाला हे दाखवून देतो की आम्हाला देवाची भीती सुद्धा बाळगायची असते. जेव्हा आम्ही देवाची भीती बाळगतो, आम्ही जे आहे ही देवाची भीती ही नाही की तो आम्हाला नष्ट करणारा देव आहे, पण देवाची भीती आम्हास पवित्रतेमध्ये वाढवणारी आहे. म्हणून ही भीती जी आहे आम्हास नेहमी असावी. देव का म्हणून आम्हाला का म्हणून योबाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, तर देव कोण आहे म्हणून हे उत्तर देतो नाही का. आणि तो दाखवतो की तो कोण आहे. आणि शेवटी आम्ही हे शिकू शकतो की आम्ही कुठे आहोत, आमचा विश्वास जो आहे तो कसा आहे ना. अनेकदा वाटतं परमेश्वर गप्प बसलेला आहे परंतु अनुपस्थित नाही, हे सुद्धा आम्ही समजून घ्यावं. देव वादळातून बोलला योबाशी, आमच्याशी वादळातून बोलणार नाही, परंतु तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्याशी आज बोलतोय, जे त्याचं जिवंत आणि सत्य वचन आहे. आणि म्हणून देवाकडे बघा, देवाकडे बघा. तो त्याच्याकडे बघायला त्यांना सांगतो, मी कोण आहे, मी काय करतोय, मी काय करू शकतोय, मी कोण आहे आणि मी काय केले. देवाकडे बघा, स्वतःकडे नाही. मी कोण आहे आणि मी कुठल्या पोझिशनवर आहे, माझी स्थिती काय आहे हे नाही. देव कोण आहे, आणि देव कोण आहे? देव सार्वभौम आहे आणि तो सिंहासनावर बसलेला आहे. तुम्ही जर देवाच्या सार्वभौमत्वाबद्दल विचार केला तर देवाचा हा गुणधर्म जो आहे हा त्याच्या लोकांना फार दिलासा देतो. सार्वभौमत्व जे आहे त्याच्या लोकांना पवित्र करतं. सर्व सृष्टीवर देवाचं जे प्रभुत्व आहे, सर्व त्याच्या कार्यांवर
जगामधील त्याच्या सर्व कार्यांवर त्याचं जे प्रभुत्व आहे, त्याचं जे कार्य आहे, त्याचा हक्क जो आहे केवळ देवाचा आहे. आणि देव जो आहे तो सिंहासनावर बसण्यास जो आहे तो हकदार आहे, एकटाच. हा त्याचा गुणधर्म. आणि हा जो त्याचा गुणधर्म आहे, तो जो सार्वभौम देव आहे, हा विश्वासणाऱ्यांना जो आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये उत्साहित असण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आनंद करण्यासाठी तो त्यांना सहाय्य करतो. जेव्हा आम्ही हे जाणतो की देव सार्वभौम आहे, आम्ही त्याच्यामध्ये उत्साहित होतो, त्यामध्ये आम्ही आनंद करतो. इथपर्यंत आम्ही सुवार्ता सांगतो, जगाला सुवार्ता सांगतो आम्ही, ते अशामुळं कारण देव सार्वभौम आहे. म्हणून जी सेवा आम्हाला दिलेली ते करतोय आम्ही कारण देव सार्वभौम आहे. तो जर सार्वभौम नसता तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. कारण त्याने सर्व गोष्टी नियोजित केलेल्या आहेत, त्याने काम आम्हाला दिले, त्याने जबाबदाऱ्या आम्हाला दिल्या. देव सार्वभौम आहे. तर विश्वासणाऱ्यांना सार्वभौमत्व आनंदित करणारा आहे, उत्साहाने भरणारा आहे. परंतु ह्याच पलीकडे आपल्याला हे शिकावयास मिळतं की पुष्कळ लोकांसाठी देवाचं सार्वभौमत्व हा जो विषय आहे तो तिरस्करणीय आहे, तो अप्रिय. लोकांना नाही आवडत देव सार्वभौम असल्याचं, लोकांना नाही आवडत. लोक देवाला जे आहे सर्वत्र असण्याची परवानगी देतात, परंतु त्याला सिंहासनावर बसण्याची ते परवानगी देत नाही. सिंहासनावर बसलेला देव जो आहे तो पुष्कळांना आवडत नाही. देवाला जो आहे, देवाला आपण सृष्टीचा निर्माण करता म्हणून प्रयोगशाळेत पण आपण ठेवतो. प्रयोगशाळेत लोक ठेवण्यास पसंत करतात. त्याच्यानंतर लोक जे आहेत खजिन्याच्या भांडाराचा पण त्याला प्रभू म्हणून घोषित करतात. ते पण आम्हाला आवडतं. आमच्या खजिन्यावर तूच प्रभू, आमचं सगळं ते तुझंच, ते पण आम्हाला आवडतं. आम्ही इथपर्यंत म्हणू की हे जग जे आहे देवा, हे तू सांभाळतो, तूच याचा आधार आहेस, पिल्लर आहेस तू, तू आहे म्हणून जग आहे. इथपर्यंत आम्ही देवाचं गौरव करतो. परंतु जेव्हा देव सिंहासनारूढ आहे, तो एकटाच राजा आहे, त्याच्याशिवाय दुसरा राजा नाही, जेव्हा हा विचार येतो तर लोक जे आहेत ते दातन ओठ खातात म्हणे. तर हा अप्रिय असलेला असा सिद्धांत आहे, असा विचार आहे जो सत्य आहे. तर ही एक अशी बाब आहे, प्युरिटन्स याच्याबद्दल म्हणतात की ख्रिस्ताकडून आपल्याला मुक्तता मिळाल्यास लोक आनंदी असतात, पण तो त्यांच्यावर राज्य पण करतो हे त्यांना नको. ख्रिस्ताकडून तारण हवंय, मुक्तता हवी, स्वतंत्र आम्हास करा, पण आमच्यावर राजा नको. तर ही एक विश्वासणाऱ्यांची दुर्दशा आहे, जे आम्ही देवाला देव म्हणून पाहत नाही. सुवार्ता ऐकूया कशी दिसते ती इयोबाच्या पुस्तकामधून. इयोब आम्हाला हे शिकवतो. सर्वात सुरुवातीला तर त्याच्या दुःखाबद्दल आम्ही शिकतो, इयोबाच्या दुःखाबद्दल. तर ख्रिस्ताने सुद्धा आमच्यासाठी दुःख सहन केलं. इयोबाचे दुःख जे आहे नक्कीच देवाचं वचन शिकवतं की तो जो आहे पापांमध्ये जगत नव्हता, पापांपासून दूर राहत होता असं वचन शिकवतं. पण तो पापी नव्हता हे देवाचं वचन शिकवत नाही. तो पापी नव्हता हे नाही शिकवत, तो पापांपासून दूर राहत होता. आणि विश्वासणाऱ्यां तेच करतात है ना. तो स्पेशल नव्हता, काहीतरी खास, देवभीरू, पाप रहित नाही. त्याने दुःख सहन केले, ख्रिस्ताने सुद्धा दुःख सहन केले. परंतु इयोबाचे दुःख जे आहेत, दुःख सहन करणं हे आम्हास तारण्यासाठी सक्षम नाही, परंतु ख्रिस्त आणि ख्रिस्ताचे कार्य हे आम्हास तारण देणारे आहेत. आणि इथपर्यंत प्रेषितांची कृत्य अध्याय 2 शिकवतं की ख्रिस्ताचे दुःख सहन सुद्धा देवाच्या ठाम संकल्पनेनुसार होते. म्हणून ख्रिस्ताच्या दुःख सहनावर सुद्धा देवाचं सार्वभौमत्व आम्ही पाहतो. इयोब जो आहे आम्हाला हा धडा देतो की मनुष्य जो आहे भ्रष्ट आहे. मनुष्याचा पाप भ्रष्टपणा हे पुस्तक आम्हाला शिकवतं. आणि हे शिकवतं की
माणसाला एका मध्यस्थाची गरज आहे. मध्यस्थाची गरज आहे. अध्याय 9 वचन 2, अध्याय 9 वचन 33, अध्याय 16 जर तुम्ही वाचलं तर अय्यूब हे कबूल करतो की कोणताही मनुष्य देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. जर तुम्ही हे वचन वाचले, कोणताही माणूस देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. पुढे इयोब जो आहे 42व्या अध्याय वचन 5 ते 6 मध्ये म्हणतो, देवापुढे कोणीही स्वतःहून धार्मिक ठरू शकत नाही, नीतिमान ठरू शकत नाही. मनुष्य जो आहे पूर्णपणे पापमय आहे आणि देवापुढं तो उभा राहू शकत नाही. कोणताच मनुष्य देवापुढं उभं राहू शकत नाही. परंतु एक आनंदाची बातमी आहे. 1 तिमोथी अध्याय 2 वचन 5 ती ही आहे की येशू ख्रिस्त देव आणि त्याच्या लोकांमध्ये मध्यस्थी करतो आणि तो त्यांच्या पापांचा तारणारा आहे. आणि धन्यवाद द्या देवाला की देवाने जो आहे त्याचा कोकरा आमच्यासाठी वधण्यासाठी नियुक्त केला होता आणि तो आमच्यासाठी वधल्या गेला आणि त्याने आमच्यासाठी रक्त वाहिलं. आणि आम्ही जे त्यापासून लांब होतो देवापासून, आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये उभं राहण्याच्या लायकीचे नव्हतो. देवाने ख्रिस्ताच्या द्वारे आपला समेट स्वतः बरोबर करून घेतलेला आहे ना. आमचा समेट त्याने स्वतः बरोबर केला. हे त्यांनी केला, आम्ही नाही समेट केला. त्यांनी आपला समेट स्वतः बरोबर करून घेतलाय आणि म्हणून आपण सर्व इथे बसलेलो आहोत. देवाला धन्यवाद असो त्याच्या सार्वभौमत्वतेबद्दल. पहिल्या सेशनमध्ये ब्रदर मिलिंद यांनी आपल्याला चालवलेलं आहे आणि प्रभूची स्तुती असो. मी त्यांचे प्रभूमध्ये आभार मानतो. नक्कीच या सेशन नंतर बरेच काही प्रश्न आपल्यामध्ये असतील, आपल्या मनामध्ये. तर 2 सेशन झाल्यानंतर आपण ते प्रश्न हाताळणार आहोत. सध्या आपण परमेश्वराची स्तुती करूया आणि दुसऱ्या सेशनकडे आपण जात आहोत. त्याच्या अगोदर एक गीत गाऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. सर्वजण आपण यावेळेस उभे राहूया आणि तूने किया खाली अपने आप को हे गीत गाऊन प्रभूची स्तुती आपण करूया.